जय गजानन. आज आपण बनवणार आहोत विदर्भ स्पेशल घोळ भाजी. तर त्यासाठी आपण घोळ भाजी तोडून आणि ते स्वच्छ धुवून घेणार आहोत. एका कुकरमध्ये 1 वाटी तुरीची डाळ, त्यामध्ये 1 कांदा, थोडंसं खोबरं, शेंगदाणे आणि कैरी टाकणार आहोत. या कैरीमुळे काय होते की ती भाजीला थोडंसं आंबटपणा येते. आपण ही भाजी आंबट आणि गोड अशी बनवणार आहोत. त्याच्यात आपण ही घोळ भाजी टाकणार आहोत आणि ही कुकरच्या 3 शिट्ट्या होऊ द्यायच्या. आपली भाजी शिजून तयार आहे. आता एका कढईमध्ये जिरं, मोहरी आणि बारीक चिरलेलं लसूण घ्यायचा आहे. हा लसूण परतून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये आपण एक बारीक कांदा चिरून टाकूया आणि हा कांदा लाल होईपर्यंत चांगला परतून घ्यायचा. ही घोळ भाजी उन्हाळ्यातच आपल्याला पाहायला मिळते. तर आपला कांदा चांगला परतून झालेला आहे. त्यामध्ये आपण लाल तिखट आणि हळद टाकूया. तिखट आणि हळद झाल्यानंतर त्याच्यात आपण आपली शिजलेली घोळ भाजी टाकून देऊया. याच्यात थोडासा कसा गूळ टाकायचा आहे. अशी आपली ही घोळ भाजी